जय शिवराय मित्रांनो, बलिदान मासचा आजचा 17वा दिवस. आपण शौर्यगाथा या चॅनलवर शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी वाचत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले सईबाईंची प्रकृती खूपच गंभीर होत चाललेली आहे. आता त्या अंथरुणावर पडलेल्या आहेत. तसेच अफजल खान हा स्वराज्यावर चालून आलेला आहे आणि त्याने महाराजांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या योजनाही आखलेल्या आहेत, पण त्या काही यशस्वी झालेल्या नाही. त्या पुढील भाग आपण आता बघूया. शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर, तोरणा, मोहनगड, वर्धनगड, तुंग, तिकोना या गडांची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली. कोसळत्या पावसात जावळी खोरी चौक्या पहाऱ्यांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळीसह प्रतापगडावर आले. बाहेर गुंजन, मावळ, कानंद खोरे आणि वेळखंड खोरे या मावळी मुलखाची पट्टी सरत्या पावसात भराला आली होती. गुंजवणी आणि कानंदी नद्यांच्या लाल पात्रांची बोटे सौभाग्य लेणे म्हणून तिने मळवाटावर भरली होती. या मुलूकपट्टीला अहेव राहायला खूप सोस. मळवट भरलेला असला की ती कैक मरणांना हसत हसत पदराच्या गाठीला बांधायला तयार. असेच एक मरण सईबाई राजगडावरच्या दारुणी महलात आपल्या पदराशी बांधायला गुंतल्या होत्या. त्यांच्या मंचकाभोवती जिजाऊ साहेब, राजांचा सारा, राणींचा राणीवसा, धाराऊ व सखू राणू अंबा या सईबाईंच्या मुली आणि 2.25 वर्षाचे शंभूबाळ दाटले होते. शंभूबाळाचा छोटेखानी हात आपल्या कृश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांच्या कपाळभर आडवे माखलेले सौभाग्य लेण्याचे कुंकू होते. ओठात धाराऊने ठेवलेले गंगाजळात न्याहाले सावळे तुळशीपत्र. महालातील चिराखदाने काजळली होती. त्या उदास मंद प्रकाशात झाऱ्यांच्या मुद्रा फिकीरमंद दिसत होत्या. राजगडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ कालवंटले होते. मिटल्या डोळ्यांच्या सईबाईंना या कशाचेही भान नव्हते. त्यांचे सोशिक सावळे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते. आजवर मानावा हा असला खेळ त्यांनी कधीच पाहिला नव्हता. सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करत होते. खेळ ऐन भराला आला होता. असंख्य सावल्या नाचत होत्या. सईबाईंचे भान हरपत चालले होते. किती उदंड सावल्या! फलटणच्या मोधोजी बाबांच्या वाड्यातील परकरी सई, पुण्याच्या लाल महालातील भोसल्यांची सुनबाई म्हणून आलेली बावरलेली सई, जिजाबाईंच्या आऊ म्हणून बिलगताना अगदी सहज त्यांची लेक झालेली सई, सईच्या नकळतच सईबाई झालेली सई, राजांच्या वाढत्या राणीवशाबरोबर थोरल्या अक्का झालेली सई, सखूच्या लग्नात सासूबाई झालेली सई, राजांचे मंत्री, सुभेदार, सरनौबत यांनी राणी सरकार म्हणून आदबमुजरे रुजू केलेली सई, राजांच्या पहिल्या बाळांची, शंभूंची आऊ झालेली कृतार्थ सई. किती किती म्हणून सावल्या सईबाईंच्या मिटल्या डोळ्यांना दिसत होत्या. पण त्यातील एक सुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हती. आम्ही आमची सावलीच हरवून बसलो की काय, अशी त्यांना शंका आली. आपले सगळे सईपण जीवाच्या निकराने एकवटून त्यांनी स्वतःला कणाकणात चाचपून पाहिले. फक्त एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती. पण ती त्यांची नव्हती. ती होती राजांची, त्यांच्या स्वारींची. एका जागी क्षणभर सुद्धा न थांबणारी, सारखी धावणीची वारे जोड दौड घेणारी, सफळ न देता येणारी, येताच मोती लगाचा एटदार तुरा हिंदोळवीत पाठमोरी होणारी, डोळ्यांनी सारे बोलणारी, त्यांचे सगळे सावळेपण आपलेसे करणारी, जगदंब जगदंब पुटपुटणारी. त्या सावलीचे शिवदर्शन होता सईबाईंचे उरले सुरले भानही हरपले. त्यांच्या मस्तकाची भिंगरी गरगर फिरू लागली. आठवणींचे वर्तुळे त्यांच्या सावळ्या मनावर सरोवरावर रेखू लागली. जीवाची दिवली थरथरू लागली. आठवणींचे माप लवंडले. राजांच्या छातीवर कथी माथा टेकवताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेचा झालेला रोमांचकारी स्पर्श, स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वारींशीच आपण पुढे होऊन पूजा बांधावी असा आलेला विचार,
प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर पार्वती आणि त्यांची बाळ गणपती यांसारखे खुण्याचे त्रिदली बिल्वपत्र, पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या कंसासारखे वाटणारे आपले शंभू बाळ, त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आता. त्या सावल्यांच्या आणि आठवणीच्या धुंदळीत त्यांना सई मात्र कुठेच दिसेनाशी झाली. दिसू लागला तो कपाळभर भरलेला मेनमळला, 2 बोटी आडवा रसरशीत मळवट, अहेवपणाचा शिवकर सौभाग्याचा, त्या मळवटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले. म्हणता म्हणता नगाऱ्या एवढे झाले, क्षणभर दुडले, पुन्हा मोठे होत होत आभाळा एवढे झाले. आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते. सईबाई सगळ्या त्या आभाळा एवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या होत्या. ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले. आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले. गडावरच्या दारुणी मलात उंबरठ्या आड राहून आम्हास हवं तेवढं स्वारींच्या पायांचं दर्शन घेणं होत नव्हतं, म्हणून आम्ही हे रूप घेतलं. आता स्वारींचा घोडा आमच्या नजर टप्प्याआड कधीच जाणार नाही. 2 डोळ्यांनी खाशा संगती बोलणं मनभर झालं नाही, म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लिहून स्वारींना ऊर भरून बघतो आहोत. आमचा एकला जीव शंभू बाळ पदरी टाकले. आता स्वारींच त्यांच्या आबा आणि आऊ. कुंकवाला कसलं आऊ, पण जमलं असतं तर शेवटचा म्हणून एखादा या कुंकवाचाच मळवट आम्ही स्वारींच्या पायधुळीनं भरून घेतला असता. आपल्या आभाळा एवढ्या मळवटाच्या रसरशीत लाल कुंकवात पुरती न्हावून निघालेली सतेज अशी सांजाची रसरशीत तांबडी सावली फक्त सईबाईंना दिसू लागली. स्वारींचं हे असं रूप कधी नजरेला पडलंच नाही. आता सईबाई साहेब एक क्षणही थांबू शकत नव्हत्या. वेळ झाला तर ती रूपभैरवी चैतन्यलाल सावली हाताची निसटेल. त्या नुसत्या शंकेनेच त्या थरारल्या. त्यांच्या कृशपायात कसले तरी उदंड बळ संचारले. त्या खड्या झाल्या. त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मळवटाने इतमामात चालल्या. त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरारले. पण सईबाई साहेब गेल्या कायमच्या पार पलीकडे. राजांचे सावळे सुंदर स्वप्न सरले. सईबाईंचा निष्प्राण हात शंभू बाळांच्या हातातून निसटला. तो मायाळू कृश हात मंचकावरच्या बिछायतीवर कसनुसा होऊन कोसळला. त्यांच्या ओठातील हताश तुळशीपत्र निसटून घरगळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले. महालात एकच आक्रोश उठला. चिरागदानांच्या काजळल्या ज्योती उरफुटी थररल्या. भिंतीचे घडीव दगड शहारले. आऊ आऊ म्हणून भेदरट हाक घालीत शंभू बाळांनी सईबाईंचा पडला हात उचलून गदगद हलविला. सगळा राणीवसा मंचकावर ओळांबून आक्रोशतो आहे हे पाहून भांबावलेले शंभू बाळ थोरल्या आऊ म्हणत जिजाऊंना एकदम बिलगले. धाराऊने बाळराजांना महालाबाहेर काढले. सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला. एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला. मळवट भरल्या सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या. सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने राजांनी छातीवर हात ठेवला. टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी आले. त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या भाऊक मनसुब्याची चिता जळत होती. सईबाईंच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या. फर्जंद शिवाजीराजे पोहोचले. त्यांच्या देहाने होरपळून निघत होते. तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या, पण सईबाई त्यांच्या मनाचा दिललगाव गुंतावा झाला होता. वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही. शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती. भक्कम एटदार गडाला फेरो धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेबंद होता. सईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले.
सलीना हसरा होणारा दसरा दुखरा झाला. बाजाजी मामांनी मायेनं जवळ उतरलेल्या शंभूबाळाच्या मस्तकावर सईबाईंच्यासाठी मुंडन केले. त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली. ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांच्या निर्धाराने मायेने जवळ घेतले. आता जिजाऊंनीच त्यांचं आऊ व्हायचे मनोमन ठरवून टाकले. भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी सांधण्यासाठी जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या. मुंडन झालेले बाळ शंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते. त्यांचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरून माळेतील कवड्यांवरून फिरत होता. त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईच्या आठवणीने आणि दुसऱ्या बाजूने अफजल खानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता. आबा, आऊ कुठे गेल्या? शंभू बाळांनी राजांना विचारले. त्या सवालाने राजे थरारले. त्यांच्याजवळ काहीही जाप नव्हता. अत्यंत मायेने ते आपल्या बाळराजांचा खांदा थोपटू लागले. त्यांच्या मनात हरभट ज्योतिषी बुवांचे बोल उसळी घेऊन उठले. पुराणांतरी रुद्र जसा आप्तगणांकडून फासला तसाच योग या कुंडलीत दिसतो. शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली. एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला. उपजलात आणि धाराऊचे दूध तुमच्या वाट्यास आले, पण हयातीच्या पहिल्याच चालीला तुम्ही आप्तगणांकडून कसे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांनाही आला नसेल. राजे शंभूबाळाचा खांदा नुसता थोपटीत होते आणि नुसतेच थोपटीत राहिले. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की सईबाईंनी राजगडावर अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि शंभूबाळ अवघ्या 2 वर्षातच मातृत्वाला मुकलेले आहे. ज्या बालवयात मुलांना आपली आई सोडून दुसरे विश्व माहीत नसते, अशा वयात संभाजी महाराज पोरके झाले होते. या कमी वयात संभाजी महाराजांच्या वाट्याला आलेले सर्वात पहिले पोरकेपणाचे हे दुःख आहे. सई नावाची अखंडतेच्याने जळणारी समई आता कायमची विझून गेलेली आहे. याचे हृदयस्पर्श भावनिक वर्णन येथे केलेले आहे. म्हणून आपल्या महाराजांचा हा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराज.